राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींकडनं 26वा वर्धापन दिन पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा बालेवाडीत होणार आहे। दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे। सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवारांच्या मेळाव्याचं नियोजन मोठं जोरदार सुरू आहे। पक्षाचे अनेक नेते 2 दिवसांपासून पुण्यामध्ये ठाण मांडून बसलेत। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा आज बालगंधर्व रंगमंदिरात काल नियोजनाचा आढावा घेतला। तर शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा आज पार पडेल, तर बालेवाडीला दुपारच्या सत्रात कॅबिनेट बैठक संपल्यानंतर सगळे प्रमुख नेते पुण्यात येऊन हजेरी लावतील। आम्हाला दोघांनाही 26वा वर्धापन दिन साजरा करायचा अधिकार आहे असं अजित पवार सांगायला विसरले नाहीत। तर जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष बांधणी सुरू असल्याचं सांगितलं। मुंब्रा रेल्वे अपघातात 4 प्रवाशांचा जीव गेला। अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली। अपघातानंतर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली। या बैठकीत लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय झाला। या निर्णयानुसार जानेवारी 2026 पासून स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत। मुंब्रा स्टेशनवरती रेल्वे रुळांचं मॅपिंग करण्यात आलं। 2 ट्रॅकमध्ये नियमानुसार अंतर आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी रुळाचं मॅपिंग करण्यात आलं। मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात उल्हासनगरच्या तानाजी नगर परिसरातील 23 वर्षीय केतन सरोज या तरुणाचा मृत्यू झाला। ठाण्यातील मार्केटिंग कंपनीत तो काम करत होता। मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली। ज्युपिटर आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली। मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची भेट घेतली। दोन्ही ट्रेन एकमेकांना घासल्या कशा याबाबतचा तपास सुरू आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कारवाई होईल। मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत असं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। किरीट सोमय्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात जाऊन रेल्वे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली। यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस केली। मुंबईतील रेल्वे दुर्घटना दुर्दैवी आहे, यात कोणतेही राजकारण करण्याची गरज नाही असं वक्तव्य पालकमंत्री विखे पाटलांनी केलं। नाशिक रेल्वे स्थानकावरती देखील अपघात झाला। गाडी पकडताना हात सटकल्यामुळे प्रवासी गंभीर जखमी झालाय। हरिद्वार एक्सप्रेसमधनं हा प्रवासी प्रवास करत होता। या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे। चंद्रहार पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली अशी टीका यावेळी चंद्रहार पाटील यांनी केली। तर चंद्रहार पाटील नकली आखाड्यातून खऱ्या आखाड्यात आले असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। मी एवढा चांगला दिसतो असं पुस्तकात लिहिलंय, हे माझ्या बायकोला पण जाऊन सांगा की कधीच माझं कौतुक करत नाही असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। यावेळी उपस्थितांमध्ये एकच हसा पिकला। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे। विभागीय महसूल आयुक्त प्रवीण केडाम यांच्या अध्यक्षपदी, तर जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांनी बँकेच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 21 संचालकांच्या निवडीसाठी 10 जुलैला निवडणूक होणार आहे। मुसळधार पाऊस बरसल्यानंतर मान्सूनने राज्यात ब्रेक घेतला होता। महाराष्ट्रात 12 जूनपासून पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। 12 ते 16 जून दरम्यान राज्यात मध्यम पावसाची शक्यता आहे। गुगल पे, फोन पे सोबतच अन्य यूपीआय पेमेंट ॲप्सवरती आता बंधनं येणार आहेत। यूपीआय पेमेंट सिस्टीमवरती प्रचंड लोड येत असल्यामुळे MPCI आता बॅलन्स चेक करण्यापासून वेगवेगळ्या वापरावरती बंधनं आणणार आहे। येत्या 1 ऑगस्टपासून हे नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे। पीओपी मूर्ती तयार करण्यावरती आणि त्याच्या विक्रीवरती बंदी नसल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं हायकोर्टात दिली। त्यामुळे पीओपी गणेश मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळालाय। तर मोठ्या मूर्ती विसर्जनाबाबत तोडगा काढण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले। मान्सूनपूर्व पावसानं राज्याला विठीस धरल्यानंतर आता मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून रखडलाय। 15 जूनपर्यंत राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असणार असल्यामुळे राज्यात तापमान अधिक असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं कृषी विभागानं सांगितलंय।
लोकलच्या गर्दीमुळे प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडतात याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी आदेश दिलेत। मात्र त्या आदेशांना अनुसरून अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात रेल्वे प्रशासन ढिम्म राहिलं। परिणामी मागील 20 वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 51,000हून अधिक प्रवाशांचा हकनाक बळी गेलाय। पुढील काही दिवस मान्सून रखडलेलाच असणार आहे। दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे। या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात आणखी वाढ होऊन ते 45 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। विदर्भातील बऱ्याच भागामध्ये कमाल तापमान 40 अंशांपेक्षा अधिक असेल। मागील 20 वर्षात मुंबईमध्ये लोकल रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या 51,802 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला अशी माहिती पश्चिम आणि मध्य रेल्वेनं उच्च न्यायालयात दाखल केली।